नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. महाड तालुक्यातील शिरगाव चेकपोस्ट परिसरात गोवंशीय मासांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 65 किलो मांस आणि एक 4-चाकी वाहन जप्त केलं असून दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी 15 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे 2च्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाणे येथे 92/2023 चे कलम 325(3)(5) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीत जफर अब्दुल मजीद गिते राहणार जुई मोहल्ला जुई महाड आणि शहबाज अब्दुल्ला मुंडे राहणार जुई महाड यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. संशयितांकडून सुमारे 16,250 रुपये किमतीचे अंदाजे 65 किलो गोवंश मांस, सुमारे 1 लाख रुपये किमतीचे महिंद्रा जीतो कंपनीचे वाहन क्रमांक MH06BU 1766 असा एकूण 1,16,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. प्राथमिक तपासात संबंधित मांस विक्रीच्या उद्देशाने वाहनातून वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली असून प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवराम खाडे करतायत. हिंदूंच्या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशीच घडलेल्या या संवेदनशील स्वरूपाच्या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान पोलीस कारवाईची माहिती मिळताच मोठ्या संख्येने गोरक्षक गिरगाव चेकपोस्ट नाक्यावर जमा झाले होते. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी गोरक्षकांकडून करण्यात आली आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, रायगड. नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे.